मनीषा व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आजचा स्पेशल व्लॉग आहे मकर संक्रांतीनिमित्त। श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमधून मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाचा नवीन बहर आणि सुरुवात झाली नवीन वर्षाला। मकर संक्रांत हा सण सौभाग्यवतीचा, सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं। त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, बोरनान किंक्रात म्हणजे काय, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबा। 2026ची मकर संक्रांत ही 14 जानेवारीला बुधवारी आहे। पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं। म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातली थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो। मकर संक्रांतीला स्नान, दान धर्म, विविध देवी देवतांचे दर्शन, तप याला विशेष महत्त्व प्राप्त आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानले जाते। संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली। यावर्षी मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे, बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे। तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजेच 6:20 असणार आहे। आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो। याच कालामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता। हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते। या वर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल, म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल। देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे। तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे व बसलेल्या अवस्थेत असून तिने हातात वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे। तसेच ती पायस खीर भक्षण करत आहे। वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत। पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल। या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद किंवा मान वाढला जातो। तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणं वर्ज्य असतं। तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाड तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वज्र आहे। तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं कार्य आपल्याला चुकून देखील करायचं नाही। या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनता कामा नये। आता बघा, स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये। तर आपल्याला धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळा ऊर्जा प्रदान करतो। काही रंग सकारात्मक, शुभदायी, लहरी प्रदान करतात,
तर काही रंग अशुभ मानले जातात. ते रंग नकारात्मकचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग आवर्जून वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतर आवर्जून हिरव्या रंगाचा चुडा किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात. कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते. त्याबरोबर शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. हिरवा रंग देवीला किती प्रिय आहे ते तर आपल्याला समजतं. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंगाला सुद्धा खूप शुभ मानलं गेलेलं आहे. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं. कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. पुढचा रंग आहे केसरी रंग. केसरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. हा केसरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केसरी रंगाचे होते. कारण की केसरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची साडी जरी घेतली तरीसुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. त्यानंतर सर्वात स्त्रीवर्गाचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग. हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडत असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचा प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं. एक वेगळीच एनर्जी आपल्याला या रंगातून मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान येत असतं आणि मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं असं काही महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडीसुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता. त्रिणींनो, हे झालं शुभ रंग आणि संक्रांती दिवशीचे अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळं हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपलं शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी, राणी, क्रीम अशा वेगवेगळ्या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. पण तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही. पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही. कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं. ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे. यावर्षी म्हणजे 2026ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावरती आली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही. त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगारमध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्वजणी छान छान काठपदराच्या साड्या घालतात, ओवासायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच हव्या. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला
कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढलं जातं. असे हिरव्या बांगड्यांचे महत्त्व हे धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा शक्यतो काचच्या आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारे बांगड्या घातात. एका हातामध्ये बांगडी जास्त घातली जाते. या दिवशी चुकूनसुद्धा पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही. पण हिरव्या बांगड्यांसोबत एक लाखची बांगडी जर तुम्हाला मिळाली तर ती नक्की घाला. या दिवशी हातामध्ये चुकूनसुद्धा पिचकी बांगडी ठेवू नका. तसेच या दिवशी हातामध्ये प्लॅस्टिकची बांगडीसुद्धा घालू नका. असेल तर ती काढून टाका. यामुळे घरात दारिद्र्य येते. आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे, या कारणाने आपण हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते, तरी देखील आपण हळद लावू शकतो. आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज करायचा आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण दागिन्यांशिवाय आपला शृंगार पूर्ण होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्याच रंगाचे असतात. तर मग मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का, असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. सोन्याचे दागिने घालू शकतो का? हो, तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता. आपल्याला फक्त पिवळा वस्त्राचा रंग आहे तो वज्र करायचा आहे. यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे. यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे ते दागिने वापरायचे नाहीत. पटकन आपण नथ घालतो आणि त्यामध्ये मोती असतात, त्यामुळे लक्षात ठेवा. या दिवशी देवीने वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे, त्यामुळे ते फूल आपल्याला वज्र करायचं आहे. बाकी इतर कोणत्याही फुलांचा वापर तुम्ही केला तरी चालेल. गुलाब, शेवंती, इतर फुलांचा गजरा तुम्ही घालू शकता. देवीने खीर भक्षण केलेले आहे, त्यामुळे या दिवशी खीरसुद्धा करू नका. कारण की जे देवी करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करायला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवीन भांडे, गाईला घास, तीळ पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र ते दान तुम्ही करू शकता. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल, तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रात हा सण साजरा केला जाईल. किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता, तो लोकांना फार पीडा द्यायचा. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने किंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचेतून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा सण करीदिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितलं जातं. या दिवशी स्त्रिया केससुद्धा धुत नाही. हे सगळं महाराष्ट्रामध्ये पाळलं जातं. या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील एक प्रथा आहे. किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, देवाची पूजा करू नये. बघा, या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नये, मन शांत ठेवावे, शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे. कुलदैवता व कुलदेवतेचे सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे, नामजप करावा. ही काही कामं किंक्रातीच्या दिवशी करावी किंवा काही कामे वर्ज्यसुद्धा करावे. या दिवशी लांबचा प्रवास करू नये. तसेच या दिवशी शुभ कार्य देखील केले जात नाही. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला असते भोगी. भोगीच्या दिवशी नवीन आलेल्या ज्या भाज्या आहेत त्याची भाजी बनवली जाते, मिक्स भाजी बनवली जाते. त्यामध्ये तीळ टाकले जातात. त्यानंतर जो घेवडा संक्रांतीवाला असतो तो, गाजर, त्यानंतर हरभरा, वाटाणा, ज्या आपल्या शेतामध्ये नवीन भाज्या किंवा नवीन धान्य उगवलं जातं त्याची एक प्रथा आहे.
ती भाजी 13 जानेवारीला केली जाते आणि सर्व सुवासिन स्त्रिया ही भाजी आणि बाजरीची तेल लावलेली भाकरी खातात. तसंच सुवासिनींनासुद्धा हे वाटतात. या भोगीच्या भाजीला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि ही आपण आपल्या घरात बनवून किमान 5 सुवासिनींना ही भाजी आपण खाऊ घालावी. मकर संक्रांतीपासून ते रथसमाप्तीपर्यंत हळदी कुंकू साजरं केलं जातं. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं. या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं, त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा एक कौतुक सोहळाच असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातलं जातं. या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांचं उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. हे लहान मुलांचं बोरन्हाण तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवसापासून तर रथसमाप्तीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कधीही घालू शकता. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आणि तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, कोणाचेही तीळ सांडू नका आणि कुणीच कोणाशी भांडू नका. श्री स्वामी समर्थ.